आणि पांडुरंग शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ही टी शर्ट देऊन या खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत। सन्माननीय श्री पांडुरंग शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार ही टी शर्ट्स सामनावीराची देऊन या खेळाडूला आपण सन्मानित करतोय। जर या मॅच कडे गोलंदाजीसाठी पहिल्या ओव्हर मध्ये आला स्वप्नील देवुंगले हा गोलंदाजीसाठी आलाय। स्ट्रायकिंगला रोहित पाटील, नॉन स्ट्रायकिंगला तुम्ही पाहताय पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे सिंगल ना आपलं खातं उघडलंय रोहित पाटील ना। कराड तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर खेळाडू, एक महत्त्वाचा खेळाडू रोहित पाटील आता बॅटिंगसाठी आलाय। संघाचा श्री गणेश झालाय। दुसऱ्या बॉलवरती चांगली गोलंदाजी केली जाते, टर्न अँड बाउन्स झाला बॉल, चेंडू पडल्यानंतर चेंडू चांगलीच उचली प्राप्त केलेली आहे आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये। किरणला बीट केलं सध्या। ओहो पुन्हा एकदा पहा, टर्न अँड बाउन्स झाला, काय स्पॉट आहे ही खेळपट्टी, अगदी गोलंदाजांना आता अनुकूल ठरते कारण पावसाची रिपरिप सुरू आहे। खेळपट्टीचा जो सरफेस आहे तो अगदी ओला चिंब झालेला आहे, त्यामुळे बॉल सोडल्यानंतर सुद्धा गती वाढली जाते आणि तिन्ही खेळाडू आता सध्या बुरबुरशीचे आहेत। दोन्ही बॅटिंग करतायत, गोलंदाजी सुद्धा करतोय, तोही बुरबुरशीचा आहे। बॅकफुटला जाऊन कट केला, थ्रू द कव्हर, डीप मधून कव्हरून शतरक्षक येणार, तोपर्यंत 2 धाबा इथे अर्जित झाल्या। 2 धाबा कंप्लीट केलेल्या आहेत किरणनं। 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ते आतापर्यंत 3। 4 बॉलचा खेळ संपलाय। स्वप्नील पुन्हा एकदा तयार, यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून बॉल गेलाय। एकच धाव मिळताना दिसते किरणला आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड ते आतापर्यंत 5। 5 बॉलचा खेळ संपलाय, धावा आहेत 5, म्हणजे या ओव्हरमध्ये स्वप्नीलनं माफ करा 4 धावा झालेत। 5 बॉलचा खेळ संपलाय। चांगला इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत राहिल्या स्वप्नीलचं। इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता तर सरळ रेषेमध्ये मारता आला असता, मारण्याचा प्रयत्न झाला असता तर मोठा फटका आला असता, परंतु इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न रोहितचा। सिंगल मात्र कंप्लीट झाल्याने सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत भैरवनाथ स्पोर्ट्सचा आकाई देवी या टीमची, बिनगडी बाद फक्त 5 रन। स्वागत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग तुम्ही पाहताय। पर्व क्रमांक 3, 3 वर्षाची परंपरा या स्पर्धेनं येता सांग जपलेली आहे आणि सामना सुरू आहे। तुम्ही पाहताय पार्थ 11 दुधडेवाडी या टीमने टॉस जिंकला, या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी करतायत आणि सध्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। स्वप्नीलनं अगदी काय गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल षटक या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। स्वप्नीलचं फक्त 5 धाबा दिलेत आणि टीमची धावसंख्या भैरवनाथ स्पोर्ट्स आकाईवाडी बिनगडी बाद 5। दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली। पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर टाकलाय, त्यामुळे पंच सूर्यकांत आडवसर सांगतायत व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसते। टीमची धावसंख्या 1च्या मदतीने आता पुढे जाते, स्कोरबोर्ड 13 आहे 6। रघु पवार ओव्हर नंबर 2 मध्ये, ओहो इथे उडवला बॉल, सर्वाधिक लांब षटकार ठोकलाय रोहित पाटीलनं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। इट्स आउट ऑफ द पार्क, मॅसिव्ह हिट षटकार। टीमने आता रिव्ह्यू घेतलेला आहे। वेस्ट आहे
बीमरची आता पलटाळणी करण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमचा आता रिव्ह्यू आहे. ऑन फील्ड पंच आता इशारा करतायत की हा रिव्ह्यू आता बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. तिसऱ्या पंचाची मदत, जेणेकरून हा बॉल कमरेच्या वरती आहे की कमरेच्या खाली आहे याची आता पडताळणी केली जाईल. का फटका होता, अगदी मैदानाच्या बाहेर मारलाय, लांब 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 आणि लांबच. रोहितच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय. सध्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 12. बघूया आता तिसरे पंच काय निर्णय देतील. चला नो बॉल आहे, इट्स अ बीमर. तिसऱ्या पंचांचा निर्णय म्हणजे पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि आता फ्री हिटची संधी आहे रोहित पाटील कडे. म्हणजे एक धाव अजून वाढेल, बरोबर ना. टीमची धावसंख्या 13. फ्री हिटचा बॉल रोहित साठी सुवर्ण संधी आहे. ओहो, बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चालले, फेकी चांगली आहे त्यामुळे एकच धाव मिळेल रोहितला. चांगली फिल्डिंग करत असताना आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड ती 14. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला पहिला दिवस, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बॉल सोडला विकेट कीपर साठी, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा आलेत कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी स्वप्नीलनं फक्त 5 धावा दिल्या. दोन्ही फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये थोडीशी खराब लाईन पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली जाईल. तोपर्यंत एकच धाव इथे मिळते किरणला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 16. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे रघु बॉलिंग मार्क वरती आणि आता समोर आहे रोहित पाटील. ओहो, बॅटची कडा, वा वा वा, काय प्रयत्न होता, अगदी सूर मारला होता रोहितचा धूर काढण्यासाठी. शॉट थर्ड मॅनला स्वप्नील कडून. काय प्रयत्न आहे, 100% डेडिकेशन काय असतं क्रिकेटमध्ये याचं ज्वलंत उदाहरण आहे. प्रयत्नाला सलाम. सुपर डाय, झेल घेण्याचा प्रयत्न परंतु झेल कंप्लीट करू शकला नाही. सिंगल कंप्लीट झाली. ओहो, बॅटची कडा, बॅट लिडिंग एज लागली आणि कॉट बिहाइंड विकेट. इथे पहिला धक्का बसतोय भैरवनाथ स्पोर्ट्स आकाई वाडी या टीमला. किरण बॅक टू द पॅव्हिलियन. रघुनं आपली विकेट आपल्या नाबी केली. आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू इथे प्राप्त केलाय. जयदीप शेवाले खास गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. एनॅट नंबर 3 मध्ये जयदीप शेवाळे हे हार्ड हिटर फलंदाज आता मैदानामध्ये दाखल. टीमची धावसंख्या आहे 17. 17ला 1. ओहो, इथे ही चांगली गोलंदाजी. सुरुवातीला रघु अडखलत होता. सुरुवातीचे रघुनं एक्स्ट्रा बॉल टाकले, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. क्रिकेटमध्ये पुनरागमन कसं असतं हे दाखवलं रघुनं या ओव्हरमध्ये. कारण सुरुवातीला धावा येत होत्या, सुरुवातीला एक्स्ट्रा येत होत्या, 2 मध्ये 11, परंतु आता 5 मध्ये 12. शॉर्ट बॉल पुल केलाय, लॉंग ऑन चालला आता बॉल पर्यंत, परंतु अंदाज चुकला आणि बॉल त्याला हुलकावून देत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. जयदीप शेवाळेच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय
आणि 2 षटकामध्ये धावा आगे स्कोर बोर्ड होती 1 गडी बाद 21. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. 2 षटके इथे संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21 ला 1. स्वप्नील जे तो झेल जर झाला असता स्वप्नील कडून तर संध्याकाळी भरपूर व्हिडिओ व्हायरल झाली असती. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंगसाठी आलाय स्वप्नील देवंगले. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. वाह, फ्लाय स्लिपच्या दरम्यान शॉट थर्ड मॅनला खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाजी ते बाद. मोठी विकेट, ही प्राइस विकेट स्वप्नीलनं पटकावली. जरी मला झेल घेता आला नाहीये परंतु माझ्या गोलंदाजीवरती आता मी मात्र रोहित पाटीलला बाद केलाय. फलंदाज बाद. पाटीलनं खूप चांगला झेल टिपलाय आणि महत्वाचा विकेट आता आपल्या जाळ्यामध्ये अडकलाय असं म्हणूया. सूर्यकांत पाटील आलाय मैदानामध्ये. 40+ चा खेळाडू आहे. वय वर्ष 44 तरी सुद्धा काय मैदानामध्ये त्याचा स्टान्स आणि चॉईस प्लेअर म्हणून या स्पर्धेमध्ये तो खेळतोय. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाहीये, वय सांगत नाहीये क्रिकेट. गोलंदाज तयार. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय डीप मधून. आता क्षेत्ररक्षक येतो बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगचा. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत. 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत सूर्यकांत पाटीलनं आणि या 2 रन आपलं खातं उघडलंय. 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 23 रन. षटक क्रमांक सध्या 3 सुरू असताना मैदानामध्ये सामना क्रमांक 3 तुम्ही अनुभवताय. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग KTRBPL 3.0. बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न. तिथे खराब यष्टी रक्षण झालं. विकेट किपरनं लाईन मिस केली आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आता चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा बाईकच्या स्वरूपामध्ये येतील आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 25 धावा. आभास नाही आहेत. 3 षटकांचा खेळ सुरू आहे. 3ऱ्या षटकाचा पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये आय थिंक 15 आल्या. त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलाय स्वप्नीलनं. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. स्कोर ऑफ द विकेट बॉल चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आता चेंडू पर्यंत चाललाय. तोपर्यंत 1च धाव इथे मिळताना दिसते सूर्यकांत पाटीलला आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 26 धावा. 26 ऑन बोर्ड. 2 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. पहिला किरण बाद झाला, त्यानंतर मात्र रोहित पाटील बाद झाला. सुरुवात चांगली केली होती रोहितनं या मॅच मध्ये. बॉल अगदी फिरवल्या. बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत फलंदाज जयदीपला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 28. शेवटचा बॉल शिल्लक म्हणजे 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहे स्कोर बोर्डवरती. भैरवनाथ स्पोर्ट्सचा आकाई वाडी 28 या आकड्यावरती. शॉर्ट बॉल शपलून हुक करण्याचा प्रयत्न. अगदी लेग स्टिकच्या वरून बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये.
4. सामना क्रमांक 4. जय महाराष्ट्र एवटी आणि जेडी स्पोर्ट्स घारीवाडी. जय महाराष्ट्र एवटी टीमचा कॅप्टन आणि जेडी स्पोर्ट्स घारीवाडी टीम आपण तयार आहे. दोन्ही टीम टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. या इनिंग नंतर मिड इनिंग नंतर टॉस केलं जाईल. ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलिंगसाठी आलाय अनिल बागल. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे सूर्यकांत पाटील. पहिलाच बॉल हॅमर केलाय बॅकफुटला जाऊन हाफ आर्म चॅक करत असताना. एक धावी ते कंप्लीट झाली सूर्यकांतच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डती 29 धावा. या इनिंग मध्ये जर विचार केला तर या इनिंग मध्ये एकच षटकार आला तोही रोहित पाटीलच्या. त्यानंतर षटकार आला नाहीये. ओहो इथे आलाय असं वाटतंय. बॉलला उडवलाय स्लॉट मध्ये बॉल होता आणि बॉलला पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. जयदीपच्या बॅटमधून येतोय हा या इनिंगचा दुसरा षटकार. कराच्या मदतीने पहा अगदी मोठा फटका आलाय. हँड कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं. बॉटमचा चांगला वापर केलाय. टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्ड होती 35 धावा. आणखीन एक धमाका बॅक टू बॅक दुसरा उडवलाय खाऊ कॉर्नरच्या वरून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयदीपच्या बॅटमधून दुसरा षटकार. धावा येत नव्हत्या. जयदीपनं आता गिअर शिफ्ट केला आपल्या बॅटिंगचा. लागोपाठचे 2 षटकार मारल्यानंतर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्ड होते 41 धावा. 41. नेक्स्ट मॅच आपल्याला बिग फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला राजू कंग आयकॉन प्लेयर तर दुसऱ्या बाजूला शुभम पाटील आयकॉन प्लेयर आणि एका बाजूला शुभम शेवाला हे चॉईस प्लेयर तर एका बाजूला तेजस घारे. हा मोठा सामना आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. फुलटॉस क्रिकेटमध्ये केलेली सर्वाधिक चूक तीच चूक आता केली जाते गोलंदाज अनिल बागल कडून. बॅक टू बॅक तिसरा षटकार 3 इन रो. जयदीपच्या बॅटमधून बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगच्या भरून ठोकलाय तिसरा षटकार. जयदीपच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना विश्लेषण केलं होतं की जयदीप संपला. जयदीप आता चांगला खेळत नाहीये मित्रांनो. जयदीप संपला नाहीये तर जयदीप आता पुन्हा आलाय. काय बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. इथे सिंगल कंप्लीट झालेले आहे. म्हणून मित्रांनो पराभवानं माणूस संपत नाहीये. प्रयत्न सोडतो तो संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण अजूनही आपण जिंकलेलो नाहीये अशी बॅटिंग करतोय मैदानामध्ये जयदीप. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खूप चांगला फटका डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली होते. एकदा पूर्ण दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे पलटवार झालाय. 2 धाबा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा इथे मिळत आहेत सूर्यकांत पाटीलला आणि या 2 रनच्या मदतीने आता षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती आकाईवाडी टीम 2 गडी बाद 50 अर्धशतक धावफलकावरती आहे.
खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 50. आता चांगला टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये असं वाटतंय, कारण जयदीप अक्षरशः बॅटिंगची आग होकतोय मैदानामध्ये. लागोपाठचे 3 षटकार. पहिला षटकार काऊ कॉर्नरच्या वरून, दुसरा षटकार मिड विकेटला क्लिअर केला आणि तिसरा षटकार डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून फुलटोज होता, तिथे षटकार ठोकला. पण मित्रांनो, पराभवना माणूस संपत नाहीये. अनेक लोक टीका करतायत, टीका करू द्या, आपले प्रयत्न सोडू नका. कारण आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही आहेत. आणि त्याच दरम्यान आमचे या ठिकाणी व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे, शिवसेना उपशहर प्रमुख आदरणीय श्री महेश चोरगे साहेबांचं आगमन झालं, त्यांचंही हार्दिक आम्ही स्वागत करतोय. त्याचबरोबर राजधानी हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय श्री भरत नांगरे सेठ यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी जी टी शर्ट स्पॉन्सर केलेली आहे, असे आमचे पुरस्कर्ते सन्माननीय भरत नांगरे सेठ येथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत. आणि दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुंबईचे अनिकेत काजारी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व तिन्ही पाहुण्यांचं आम्ही करतोय या कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. पहिली धाव वेगाने आली जयदीपच्या बॅटमधून, दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न होईल, कारण जयदीपच्या बॅटमधून धाबा येत आहेत, मोठे फटके येत आहेत. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 52. आणि मित्रांनो, आणखीन एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच म्हणून जी टी शर्ट भेटलेली आहे, ती दुसऱ्या मॅच मध्ये त्यानं परिधान करून ती मॅच खेळायची आहे, लक्षात घ्या. हे स्पर्धेतले काही नियम आहेत. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, बॅटला स्लाइस करून बॉल आता थर्डमॅन तिथे थोडासा घसरलाय, पडलाय. हीच तर मजा असते मित्रांनो पावसाळी रबर बॉल स्पर्धेची. पुन्हा एकदा 2 धाबा इथे मिळत आहेत जयदीपला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 54. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आदित्य लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय. पहिल्या बॉलवरती 2 रन, दुसऱ्या बॉलवरती 2 रन, म्हणजे आतापर्यंत 2 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलेले आहेत आदित्यनं. शेवटचे 4 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा जयदीप बॅटिंग साठी सज्ज. आश्चर्यापासून दूर, थोडासा बाहेर, विकेटचेही बाहेर टाकले, त्यामुळे पंच शशी साटम सर आता इशारा करतायत नो बॉल. म्हणजे पुढचा बॉल आहे मेजवानी जयदीप साठी. फ्रीटचा बॉल. उघडा डोले बघा नीट, पुढचा चिंडू आहे फ्री हिट. आणि फ्रीटची संधी आता जयदीपकडे. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहेत. 55 55. ओहो, फटका उडवलाय. इलिव्हेशन सुद्धा चांगला आहे, लांबी सुद्धा आता जास्त आहे की काय. हो, मिड विकेटला क्लिअर केलाय जयदीपनं. बॉलला पंख लावलेले आहेत असं वाटतं आणि बॉलला सांगतोय जा तू आता उंच आकाशामध्ये भरारी घे. बॉल सीमारेषा पार येतोय. षटकाराच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत 61. विश्व विक्रम झालाय मित्रांनो. दही कालामध्ये 10 थर लावण्याचा विक्रम आजच्या दिवशी झालाय. चांगला खोलवर टप्प्याचा बॉल डिग आउट केलाय, चांगला ड्राईव्ह केला. पहिली धाव वेगाने, दुसरा धावेचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आहे. बघूया ते विकेट किपर कलेक्शन झालं नाहीये. पंच सांगतायत 1 रन शॉट आहे. 1 रन शॉट म्हणजे 1च धाव मिळेल जयदीपला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 62. 62 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अनेक विक्रम होत आहेत, परंतु यंदाच्या सीझन मध्ये 10 थर लावण्याचा विक्रम केलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. बॉटम एंडचा चांगला वापर, बॅकलिप खूप चांगली आहे, हँड ॲक कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे जयदीपचं. आणि अक्षरशः सर्व डावाची सूत्र आता त्याच्या खांद्यावरती घेतलेत जयदीपनं.
फुलर लेनचा बॉल ग्लान्स केला, बॉलला मागे चाललाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आता फाईल लेग रिजन मध्ये येतोय. तोपर्यंत 2 धाबाचा प्रयत्न इथे केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा आता कंप्लीट झालेली आहे. फनी क्रिकेट, खराब क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळतोय. टीम दुधडेवाडीकडून 64 धाबा झाल्या. शेवटचा एक बॉल शिल्लक. या इनिंगचा एक चांगलं टार्गेट आता सेट होण्याच्या मार्गावरती आहे. एक फायटिंग स्कोर झालाय, कारण 60 धाबा या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चेस झाल्या नाही आहेत. सोपं नाही आहे हे धाबा चेस करणं. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर केला, मिड ऑफ नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आले डीप मधून. तोपर्यंत पुन्हा एकदा जयदीपनं 2 धाबा वसूल केल्यात आणि या 2 रन आता पहिला डाव इथे संपलेला आहे. आणि पहिला डाव संपल्यानंतर धावफलकावरती धाबा आहेत. भैरवनाथ स्पोर्ट्सचा आकाईवाडी या टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा आणि 67 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 15 बॉल मध्ये 40 धाबा ठोकले या मॅच मध्ये. 4 षटकार, 1 बाउंड्री आणि जवळ 250च्या पेक्षा जास्त रन रेट. बॅटिंग स्ट्राईक रेट राहिला. खूप चांगली बॅटिंग जयदीपनं केली. 66 धाबा आणि 67 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पार्थ 11 दुधडेवाडी या टीमच्या समोर. चला तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी. तिथे जुडलेले आहेत आमचे समालोचक मित्र, आमचे संतोष देसाई सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. मॅच क्रमांक 4 आहे, जिथे टीम जय महाराष्ट्र 11 येवती आणि त्यांच्या विरोधामध्ये JD स्पोर्ट्स गारेवाडी असा सामना असेल. टॉससाठी मी विनंती करतो की उपस्थित उपशहर प्रमुख शिवसेना आदरणीय महेश दादा चोरगे भाऊ यांना विनंती करतो, दादा या आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करणार आहोत. तुम्ही पाहताय कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा पाहताय आणि त्याच्यामधील मॅच क्रमांक 4चा आम्ही टॉस करत आहोत. तर मी विनंती करतो उपशहर प्रमुख शिवसेना महेश चोरगे भाऊ यांच्या शुभास्ते टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आमच्यावर जोडले गेलेत. एका बाजूला शुभम सेवाळे, राजू कंक. टॉस करूया आपण. काटा हा कॉल आहे राजू कंक यांच्या माध्यमातून आणि काटा आलाय. राजू, काय म्हणशील? रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिला, अनेक 1 गाव 11 2 गाव 11च्या स्पर्धा होतात, परंतु कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा इथे खेळताना किती मजा येते? इथे खेळायचं म्हणजे माझं आवडतं ग्राउंड आहे आणि जेवढ्या पण प्रीमियर लीग खेळलोय तिथे मी 2-3 सिरीज जिंकलेलो आहे. त्यामुळे मला इथे खेळायला मजा येते आणि टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग घेऊ. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत थांबवू आम्ही त्यांना. बॅटिंग करायची, किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? जास्तीत जास्त रन आम्ही स्कोरबोर्डवर टाकायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि खऱ्या अर्थाने मॅच क्रमांक 4 जबरदस्त राहील, कारण एका बाजूला आपण टीम पाहिली तर जय महाराष्ट्र 11 येवती संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर JD स्पोर्ट्स घारेवाडी टीम आहे. आपण जर टॉसमध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थाने JD स्पोर्ट्स घारेवाडी या टीमने टॉस जिंकला आहे आणि राजू कंक यांनी सांगितलं की प्रथम आम्ही फिल्डिंग करून एक चांगला सामना आपल्या सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती उपस्थित उपशहर प्रमुख शिवसेना आदरणीय महेश दादा चोरगे भाऊ यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. नितीन दादा शेवाळे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपल्या या कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगला उपस्थित असणारे मान्यवर आदरणीय महेश चोरगे भाऊ उपशहर प्रमुख शिवसेना यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि ही परंपरा या ठिकाणी कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून जोपासली जाते. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये देण्यात आलेत, अर्थात राजधानी हॉटेलचे प्रोप्रायटर भरत शेठ नांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही करत आहोत. यस, मॅन ऑफ द मॅचचे जे आकर्षक टी शर्ट आहेत ते राजधानी हॉटेलचे मालक अर्थातच भरत शेठ नांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर दादाश्री प्रतिष्ठान अध्यक्ष मुंबईचे अनिकेत काजारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय.
दादाश्री प्रतिष्ठान अध्यक्ष मुंबई अनिकेत दादा काजारी यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्व जमच्या अतिथी पाहुण्यांचं पुन्हा एकदा कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही मनापासून सरचे स्वागत करतोय। वेलकम सर, थँक्यू सो मच। पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याचबरोबर आणखी एक सन्मान आपण करत आहोत। आदरणीय आमचे महेश दादा, मनोज दादा यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। मनोज दादा शेवाळे यांचाही सन्मान या ठिकाणी आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत। हे सर्व प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी आहेत जे कराड रबर बॉल प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेवरती प्रेम करणारी सर्व मंडळी आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि आपला सर्वांचेच लाडके नवी मुंबईतील एक नामांकित कॉमेंटेटर राहुल शिरसाट सर यांचा आवाज ऐकूया। धन्यवाद। तर येस, थँक्यू उमेशजी म्हात्रे सर आणि संतोषजी देसाई सर। जाऊया मागच्या दिशेने एक घमासान युद्ध आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते। कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 आणि तिसऱ्या पर्वामध्ये हा रबर बॉल क्रिकेटचा भला मोठा दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज कराड तालुक्यातील खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूच्या कलागुणांना वाव मिळावा हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मॅच नंबर 3 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। तर चला नेक्स्ट मॅच चा टॉस देखील या ठिकाणी झालाय। 67 रनचं लक्ष्य कंप्लीट करायचं। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी या टीमने 67 धावा कंप्लीट केल्या आणि 67 धावांचं लक्ष्य सेट केले गेलं। प्रतिस्पर्धीय पार्थ 11 दुधडेवाडी या टीम समोर तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्वप्नील शेवाळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही स्वप्नी नामक फलंदाज, परंतु आज मात्र विजयाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे पार्थ 11 दुधडेवाडी या टीमला। तर गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या मार्कवर सौरभ सोरटे। सौरभचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय, बॉटमॅनचा चांगला वापर केला, फुल पॉवरफुल रन मिळत आहेत 6 पहिल्या बॉलवर हा वेलकम षटकार। सौरभच्या विरुद्धामध्ये पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले स्वप्नील देऊंगे या फलंदाजाने। कामाला आयकॉन प्लेअर म्हणून या टीमने मात्र खऱ्या अर्थाने जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि तो विश्वास कुठेतरी सार्थक ठरवत असताना फलंदाज स्वप्नीलने पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत। पुन्हा एकदा लेगस्टिकच्या थोडासा बाहेर दिशा बरकटली, दबाव वाढला सौरभचा आणि तो दबाव स्पष्टपणामध्ये पाहायला मिळाला। ज्या प्रकारे त्याने दिशा बरकटली, व्हाईट बॉल च्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते। टीम पार्थ 11 दुधडेवाडी या टीमच्या धावफलकावरती 7 रन आतापर्यंत होतात। टोटल अजूनही 60 रन पूर्ण करायचे आहेत। या बॉलवर पुन्हा एकदा एक पॉवरफुल ब्युटिफुल अमेझिंग स्ट्रोक, लॉंग अँड हाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वप्नील देऊंगे नावाचं वादळ इन ॲक्शन मोडमध्ये आलंय मैदानाच्या आतमध्ये। त्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार। बुरबुशी या टीमचं नेतृत्व करत असताना असंख्य स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आणि आज मात्र बुरबुशी गावाचा हा ब्रँड मात्र कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 या पर्वात देखील तशीच काहीतरी चमकदार कामगिरी करतोय। हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर, आसमानी टोला पाहायला मिळतोय। फलंदाज स्वप्नील देऊंगेच्या बॅटमधून येतोय हा दैदिप्यमान स्ट्रोक, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग अँड हाय आउट ऑफ द पार्क षटकार।
अगोदरच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल की पावसाच्या सरी बरसत होत्या, परंतु या ठिकाणी तसाच काहीतरी बेनिफिट मिळतोय फलंदाज स्वप्नीलला. पावसाच्या सरी थांबल्यात, परंतु गोलंदाजाचा कर्दन काय सध्याच्या घडीला ठरतोय फलंदाज स्वप्नील. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू चाललाय मिडॉनच्या दिशेने, लॉंगॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं, अशी काही किमी पावसाळी क्रिकेटमध्ये भरपूर वेळा पाहायला मिळते आणि चांगलं प्रात्यक्षिक फिल्डरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. जिथे धावा 2 होत्या तिथे मात्र 2 धावा वाचवल्या आणि 2 धावा खर्च केल्या आणि 2 रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 21 रन 21. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली असेल तर तुमचा शेवट देखील तेवढाच गोड होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात देखणा दैदिप्यमान दिमागदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. झालंय तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सूर्यकांत पाटील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. चॉईस प्लेअरच्या भूमिकेमध्ये आहेत. 40+ मास्टर गेले अनेक वर्षाचा असलेला अनुभव आणि परंतु तो आज अनुभव पणाला लावावा लागेल या कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेला तालुका म्हणजे कराड तालुका. पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत तालुका म्हणजे कराड तालुका. एक ऐतिहासिक तालुका म्हणून देखील आज कराड तालुक्याची ओळख आहे. आणि आज जर आपण पाहिलं ना तर याच कराड तालुक्यातील प्रत्येक खेळाडूच्या हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा आज मात्र पुन्हा एकदा आपल्याला समोर पाहायला मिळते. तिसऱ्या पर्वामध्ये पहिला बॉल सूर्यकांत पाटील यांचा जसं स्वागत केलं फलंदाज स्वप्नील देऊंगेने, गोलंदाज सौरभचं तसंच काहीतरी स्वागत गोलंदाज सूर्यकांत पाटील यांचं फलंदाज स्वप्नील शेवाळे यांच्या माध्यमातून. दोन्ही सलामीवर फलंदाजाने षटकाराने खातं ओपन केलंय. 6 रनच्या साह्याने 33 धावा, 33 रन. दबाव वाढत चाललाय टीम भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी या टीमला, परंतु या दबाव तंत्रामधून बाहेर निघण्यासाठी विकेट प्राप्त करावे लागतील. निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील. हाफ ट्रॅकर होता परंतु लाईन मिस केली. जसा टप्पा पडला थोडंसं गती परिवर्तन, या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज स्वप्नील शेवाळे. स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न आतापर्यंत या दोन्ही सलामीवर फलंदाजांचा राहिला आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु दिशा भरकटली. गोलंदाज सूर्यकांत पाटील यांनी व्हाईट बॉलचा इशारा आला. 34 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 34 रन 67 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा. टायमिंग बेमिसाल. फिल्डर थोडासा दूरवर. चेंडू जाईल वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मधील आणखीन एक कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा षटकार चाळीस रन आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन्स आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. काय पार्टनरशिप पाहायला मिळते
आतापर्यंतच भरपूर चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, लाईन चांगली होती, जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळतोय. अभिराज सर, जर आपण पाहिलं तर आतापर्यंतची सर्वाधिक मोठी पार्टनरशिप कराड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, फटका चांगला, चेंडू जाईल वाईट लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डरचं गती नियंत्रण चुकलं आणि भरपूर गतीने चेंडूने रूप धारण केलं. रन मिळतात 4, हा चौकार. सध्याच्या घडीला या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर एक चांगली पार्टनरशिप आणि सर्वाधिक मोठी पार्टनरशिप करण्याचा विक्रम देखील या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी केलाय. 44 रन, 44 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकर रेडचा वेध घेतला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सूर्यकांत पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलले, 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 44 रन 18 मध्ये करायच्या आहेत, त्या म्हणजे 23 रन. येणारे 18 बॉल 23 रन. जाऊया डीजे मास्टर कडे, एक सुमधुर संगीत. डीजे प्लीज. मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 23 धावा. सामन्याचं चित्र बदलून गेलं. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज बंटी रवलेकर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॉलर, पहिला बॉल फुल टॉस होता, चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन भरपूर, 3 फिल्डर आले होते हा बॉल पकडण्यासाठी, परंतु त्याचा पुरेपूर फायदा मिळाला फलंदाजांना. त्यांनी ज्या प्रकारे स्ट्रोक केला त्यानंतर त्याने हेरले ही भूमिका की चेंडू भरपूर हवेमध्ये आहे, तोपर्यंत मी 2 धावा कंप्लीट करीन आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 46. लगान चित्रपट आपण पाहिला चित्रपट सृष्टीमध्ये, त्या चित्रपटामध्ये जसं प्रात्यक्षिक आपण पाहिलं की जसं एक झेल पकडण्यासाठी 3 ते 4 फिल्डर धावायचे, तसंच काही प्रात्यक्षिक फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाबतीत देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळालं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइसचा वेध, कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बंटीचं कौतुक करावं लागेल, कारण लेफ्ट हँडेड बॉलर आहे, नॅचरल स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर डावखुराच्या गोलंदाजामध्ये भरपूर क्षमता असते. चेंडू वळवण्याची, फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, चांगला झेल पकडलाय आणि एक दर्जेदार विकेट प्राप्त केलाय. पहिला फलंदाज गमावलाय. टीम पार्थ 11 दुधडेवाडी या टीमला हा पहिला धक्का. रनची बहारदार इनिंग आपण पाहिली फलंदाज स्वप्नील देवंगे या फलंदाजाच्या माध्यमातून. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून भरपूर चांगला स्टार्ट निर्माण करून दिला आपल्या टीमसाठी या फलंदाजाने. 67 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत जर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 46 रन आतापर्यंत होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय. चॉईस खेळाडू या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक विशेष संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण एक आयकॉन प्लेअर देखील आहे आणि त्याचबरोबर चॉईस प्लेअर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली मेहनत कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 3ऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळते. संपूर्ण कराड तालुक्याला एकीचा संदेश
क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि आज रबर बॉल क्रिकेटचा भला मोठा दैदिप्यमान असा उत्सव नवी मुंबई क्रिकेटची असलेली पंढरी भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. पंचांकडे अपील झाली परंतु बॅटचा स्लाइसचा भेद जसा घेतला गेला एक रन मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ॲड होताना पाहायला मिळते. 47 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. चित्र आपण एखाद्या युद्धामध्ये ज्यावेळेस AK-47 नावाचं शस्त्र पाहतो, ज्या शस्त्रामधून भरपूर वेगाने धावा येतात ना, तशाच काही धावा टीम सध्याच्या घडीला पार्थ 11 दुधडेवाडी या टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. जशी सुरुवात करून दिली स्वप्नील देवंगे आणि त्याचबरोबर स्वप्नील शेवायने आपल्या टीमसाठी आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला, एक सिंगल डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 रनच्या साह्याने 48 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल निर्णायक आहे या मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी, कारण दोन्ही टीमना जिंकायचं आहे. परंतु जे जे प्रयत्न चांगले त्याचा विजय निश्चित, जे जे प्रयत्न खराब त्याचा पराभव निश्चित. लाईन चांगली होती, थोडासा धीम्या गतीचा बॉल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की डावखुरात्याच्या गोलंदाजामध्ये चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते आणि ती क्षमता आपण पाहिली गोलंदाज बंटीच्या माध्यमातून. समीकरण बदलणे, शेवटचे 12 बॉल आणि करायचे आहेत त्या म्हणजे 19 धावा. या मॅचमध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. ज्या प्रकारे बंटीने गोलंदाजी साकारली, सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 27 रन खर्च केल्या. सौरभने थोडासा महागडा ठरला, त्यानंतर 17 धावा सूर्यकांत पाटीलने खर्च केल्या आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि या मॅचमध्ये दाखवून दिलं की मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही. डीजे प्लीज. येस, थँक्यू. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. 12 मध्ये करायच्या तर म्हणजे 19 पार्थ 11 दुधडेवाडी या टीमला. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज भरत मोहिते, कादरवाडी या टीमचा खेळाडू काजरवाडी. परंतु या मोमेंटला भरतने मात्र पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. भरधाव वेगाने त्याने बॉल रिलीज केला. इरादे स्पष्ट करत असताना दाखवून दिलं की ही मॅच आम्ही जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करू. 11 मध्ये करायच्यात 19 रन. आज मात्र कादरवाडी गावातील प्रत्येक खेळाडूची आशा लागून आहे. या गोलंदाजाकडे भरपूर अपेक्षा आहेत या गोलंदाजाकडून, कारण आज तुम्ही फक्त तालुक्याची स्पर्धा खेळत नाही तर तुमच्या गावाचा अभिमान देखील घेऊन तुम्ही खेळत आहे. 11 मध्ये 19ची आवश्यकता. फुलटॉस होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली परंतु फिल्डर तैनात होता. काय झेल पकडलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली. क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा आहे याचं दर्शन घडवून देणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. डीजे प्लीज. तर आदरणीय बंटीजी जाधव साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील आम्ही कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर
मेगा फायनल विजेता कर्णधारासाठी ज्यांच्या माध्यमातून 5 किलो बासमती राईस पुरस्कृत केले गेले ते म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय संजयजी मोहिते साहेब, जे समाजसेवक आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय. समीकरण बदलून गेले, 10 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 19 रन. नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय आकाश शेवाळे. आकाशाला गवसणी घालेल की काय, विजयाच्या दिशेने जाण्यासाठी आकाशला मात्र एक आकाश चुंबी षटकार मात्र जरूर मारावा लागेल या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी. 10 बॉल 19ची आवश्यकता. आतापर्यंत सलग 2 बॉल मध्ये वर्चस्व राहिलंय गोलंदाज बरंच लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा बॉल जज करण्यासाठी प्रयत्न चांगले केले होते, परंतु या क्षणाला रनआउटची संधी. तोपर्यंत दुसरी धाव देखील भरपूर वेगाने धावलेत. समीकरण आता मात्र बदललंय. 9 मध्ये करायच्या ते म्हणजे 17 धावा. 9 चेंडू 17 धावा, 17 धावा 9 चेंडू 9 चेंडू 2 षटकार 1 चौकार 1 धाव 1 धाव 1 चौकार 2 षटकार आणि 9 बॉल मध्ये करायच्या ते म्हणजे 17 धावा. 17 वर कचरा कोणत्या टीमला मिळणार? फलंदाजी करणारा संघ जिंकणार की गोलंदाजी करणारा संघ जिंकणार अशी उत्कंठा लागली मायबाप प्रेक्षकांना. आज मात्र ओमसा MTCच्या माध्यमातून देखील असंख्य मायबाप प्रेक्षक जॉईन झालेत. तर सर्वांचं पुन्हा एकदा या कराड तालुक्याच्या अभिमानाच्या आणि मानाच्या स्पर्धेमध्ये आम्ही सरसे स्वागत करतोय. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल कंप्लीट केली. बॅकअपसाठी फिल्डर नाही. काय घडलंय? बॅकअप महत्वाचा होता. क्रिकेटमध्ये बॅकअप भरपूर इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही थ्रो करता त्यासाठी तो थ्रो थांबवण्यासाठी, तो थ्रो पकडण्यासाठी बॅकअप भरपूर महत्त्वाचा आहे. दैनंदिन जीवनामध्ये एखादा महागडा स्मार्ट मोबाईल घेतल्यानंतर त्याच्या सेफ्टीसाठी आपण सेफ्टी बॅकअप कव्हर जसा लावतो ना, क्रिकेटमध्ये देखील तीच भूमिका इम्पॉर्टंट आहे. 2 धावा कंप्लीट केल्या 2 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 52 रन. लक्ष बदललंय. 8 बॉलमध्ये करायचे आहेत 14 रन. 8 बॉल आणि 14 धावा. काय मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल सामना मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. आठ मध्ये 15 करायचे आहेत. अजूनही 15 रनची गरज. 8 मध्ये 15. स्टॅन्स बदलले. अक्रॉस द लाईन झाला. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. फिल्डर होता परंतु या क्षणाला काय घडलंय? फक्त आणि फक्त एकच रन. सात बॉल आणि करायचे आहेत त्या म्हणजे 14 धावा. प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल. शालेय जीवनामध्ये 2चा पाडा वहीवर रेखाटला, मनामध्ये ताईत केला, परंतु सध्याच्या घडीला प्रत्येक बॉलमध्ये 2 धावांना कंप्लीट कराव्या लागतील. या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला विजय संपादन करण्यासाठी 7 बॉल 14 रन. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट होता. थोडासा दडपण पाहायला मिळालं. आखूड पद्धतीचा हा बॉल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते आणि मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये करायच्या त्या म्हणजे 13 धावा. 6 बॉल आणि 13 धावा. दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा, दबाव वाढलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये जाण्याच्या पूर्वी मात्र खऱ्या अर्थाने विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत. आज मात्र विजयाचं खातं कोणत्या टीमच्या माध्यमातून या तिसऱ्या मॅच मध्ये ओपन केलं जाईल असं प्रात्यक्षिक मात्र खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह स्वरूपी मात्र निर्माण झालंय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. च्या 13 ने गोलंदाजीसाठी आमंत्रित केले, ज्याने या मॅच मध्ये टीम भैरवनाथ स्पोर्ट्स अकाईवाडी या टीमला मात्र खऱ्या अर्थाने पुनरागमन करून दिलं. तो बंटी आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. बंटीचा पहिला बॉल लॉफ्ट केला. डीप कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे थोडासा दूरवर.
एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल फेकी गचाय होईल की काय, परंतु पूर्णपणे चांगला प्रयत्न केला विकेट किपरने. बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न सफल होताना पाहायला मिळतोय. 5 मध्ये करायच्या त्या म्हणजे 11 धावा. ज्या बंटीने तिसरं षटक हातायला होतं, अवघ्या 4 धावा खर्च करून आपल्या टीमला एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवून दिली, तो बंटी मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. 5 मध्ये 11 करायच्यात, परंतु विजयासाठी अतोनात प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील करावे लागतील. एक मोठा फटका या मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या टीमला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, दिशा भरकटली. यस, इट इज अ वाईट. दबाव वाढला गोलंदाजाचा देखील. अशा धावा रोखायच्यात. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हरची मॅच पाहायला मिळेल, सुपर ओव्हर मॅच खेळवली जाईल. परंतु असंख्य प्रेक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की या धावा कंप्लीट होतील की या धावा रोखल्या जातील की सुपर ओव्हरची मॅच आम्हाला पाहायला मिळेल, अशी उत्कंठा लागली अनेक प्रेक्षकांना. आकुड पद्धतीचा हा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले तर जरूर, परंतु या क्षणाला वाईट +1 मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. प्रत्येक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव दबाव वाढवते फिल्डिंग करणाऱ्या टीमची. 5 मध्ये करायच्यात 8 धावा. सोने पे सुहागा असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालंय. 5 बॉल 8 रनची गरज. 67 रनचं लक्ष्य. जीवनामध्ये काहीच अशक्य नाही. स्वप्नांकडे जर तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्नांचं प्रात्यक्षिक जर पाहिलं ना तर यश प्राप्ती देखील होते. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, परंतु तेवढाच ताकदीचा झेल पकडलाय. जयदीपने विजयासाठी दैदिप्यमान कामगिरी त्याने केली. एक चांगला झेल पकडला. मॅच मध्ये आला एक पुन्हा ट्विस्ट. 4 मध्ये करायच्यात 8 रन. डीजे देऊन हा किरण काटेकर ठरलाय एक विजयाच्या आशेचा किरण. टीम पार्थ 11 दुधडेवाडी या टीम साठी चौकार. प्रात्यक्षिक त्याने स्पष्ट केलंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवली जाते. लॉंग लेग, काऊ कॉर्नर, वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, डीप पेक्षा कव्हर, डीप कव्हरला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. सध्याच्या घडीला मिड विकेटच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला देखील फिल्डर आहे. 3 मध्ये करायच्या त्या म्हणजे 4 धावा. हलक्या त्याने दिशा दिली. काय घडलंय? एक सिंगल कंप्लीट केली. बॉलर धावला. बॅकअप साठी कोणी नाही, परंतु या क्षणाला काय झालंय? भाग मिल्का भाग असं चित्र पाहायला मिळालं. धावांसाठी अतोनात प्रयत्न, त्या प्रयत्नांना मिळते हे यश. समीकरण बदलून गेलं. 2 मध्ये करायच्या त्या म्हणजे 2 धावा. राजकारणात एका मताला, शिक्षणात एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका खेळाला, एका धावेला भरपूर महत्व आहे. हे प्रात्यक्षिक दाखवून दिले या मॅचने. 2 मध्ये करायच्या त्या म्हणजे 2 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की अभिराज सर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल की काय,
परंतु क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे असं दर्शन घडवून दिलं फलंदाजांनी देखील. 2 मध्ये करायच्या त्या म्हणजे 2 रन. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये व्हॉट अ स्किल हा विजयाचा षटकार लगावलाय. किरण काटेकर ठरला विजयाचा किरण. टीम पार्थ 11 दुधडेवाडी या टीम साठी आणि हा सामना जिंकलाय पार्थ 11 दुधडेवाडी या टीमने. या सामनाचा हिरो मॅन ऑफ द मॅच काही क्षणामध्ये तुमच्या समोर आम्ही जरूर पोहोचू. या सामनाचा हिरो ठरला ज्याने 1 मॅन शो 1 मॅन आर्मी अशी कामगिरी केली आणि एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीम.